आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सॉरी सिद्धू, मला खरंच हे करायचं नव्हतं, पण भावना अपशकुनी आहे हे प्रूफ करावंच लागेल। आता या माणसाने त्या घोड्याच्या नाकाशी नारळाची शेंबी नेली की घोडा थोडासा उधळेल, तू पडशील आणि तुझं एखादं हाड मोडेल आणि या सगळ्याला भावनाच्या बॅड लकला रिस्पॉन्सिबल धरलं जाईल। मग काही तुझं आणि भावनाचं लग्न होत नाही सिद्धू। उशीर होतोय, चला 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 उशीर। अरे दादा चल, चला चला, अरे चला 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 चला। आदिराज, अरे धर धर त्याला। आजी अगं काय करतेस? आजी काय करतेस? म्हणजे कसला कमाल आहे ना, म्हणजे भावना मॅडमशी लग्न करण्यासाठी तू स्वतः माझा हात धरून इकडे आणला। पण त्याची काही गरज नाही आजी, कारण मी तर एका पायावर रेडी आहे त्यांच्याशी लग्न करायला। चला मग जाऊयात। अरे कुठं निघाली सॉरी, अजून पाय धुवायचंय? अगं आजी असं काय करतेस? आपण सकाळपासून आपल्या घरीच तर कोणीच बाहेर गेलं नाहीये, पाय धुवायची काय गरज आहे? मग सिद्धू, आजी म्हणते ते ऐक ना, नकार घंटा कशाला उगाच? मान असतो तो। आई पाय धुवून घेण्यात कसला आलाय मान आता? असतो, तुला नाही कळायचं। अरे सिद्धू, काही हरकत नाही रे, आम्ही धुतो ना पाय, काय विशेष काय त्यात? हो नाही नाही, आणि पाय धुण्याने कोणाचा मान वाढत असला ना तरी आमचा मान काही कमी होणार नाही। हो आजी आलेच। अहो काय हे, हा? हे काय पाय धुणं म्हणतात? मुलाकडचे आहोत आम्ही, जरा वाकून नीट पाय धुवा ना। काय संपर्क? हो काय लक्ष्मी का तू, मला पाय धुता येत नाही का साधे? थांबा थांबा, मी शिकवतो। आजी कसं करायचं, पहिलं पाणी होता येतं ना? चला काकू प्लीज प्लीज। अरे पाय धुतो। अरे सिद्धू काय करतोस तू? काका प्लीज प्लीज, चप्पल काढा ना। नको ना असं करू, ऐक ना। काका प्लीज ऐका मला, खरंच प्लीज। बर काकू सावकाश। काका सिद्धू, अरे हा काका काही नाही, तुमचे पाय नीट साफच करतोय। शिकून घेतलं पाहिजे ना आजीकडनं, म्हणून। हा आता काय करू आजी?
पुसू ना ते. पहिल्याच जावई पाहते मी ज्याने आपल्या सासू सासऱ्यांचे पाय धुतले. तर आम्ही काय म्हणतो ते पाय वगैरे धुणं राहू द्या, चला आपण हात जाऊया. नमस्कार गुरुजी. नमस्कार रेणुकाताई, बोला ना. माझं जरा एक वेगळंच काम होतं तुमच्याकडे. बोला. गुरुजी, तुम्हाला तर भावनाच्या पत्रिकेविषयी तर सगळं माहितीच आहे. आणि आता तिचं लग्न माझ्या सिद्धूशी होत आहे. मला माझ्या सिद्धूची फार काळजी वाटते हो. नाही म्हणजे लग्न झाल्यानंतर त्याच्या भविष्यात काही धोका तर नाही ना? तुम्हाला असा प्रश्न पडणार याची मला खात्री होती, म्हणून ह्याच्यावरती एक तोडगा काढलेला आहे. कुठला तोडगा? आजच्या मुहूर्ताचा आणि पंचांगाचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलंय, आज दुपारी 1 वाजायच्या आत त्यांचं लग्न लागलं तर तुमच्या मुलाला भविष्यात काहीही धोका नसेल. पण 1 वाजायच्या आत तुमच्या मुलांनी वधूच्या गळ्यात माळ घातली पाहिजे आणि गळ्यात मंगळसूत्रही घातलं पाहिजे. गुरुजी, पण देवीच्या उत्सवात तर सिद्धूने भावनाच्या गळ्यात आधीच मंगळसूत्र घातलं होतं. हो, ते तसंच असलं तरी चालेल. किंबहुना ते तसंच असू दे, ते देवीच्या आशीर्वादाचं आणि कौलाचं मंगळसूत्र आहे. तर पूजा केलेलं, हळद कुंकू भरलेलं मंगळसूत्र सिद्धूच्या हातून तिच्या गळ्यात घातलं गेलंच पाहिजे. आणि हे सगळं 1 वाजेपर्यंत व्हायला हवं. जर का 1 वाजायच्या आत भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र पडलं नाही तर मी तुमच्या मुलाच्या जीवाची आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवाची काहीही खात्री देऊ शकत नाही. पण 1 वाजायच्या आत जर लग्न लागलं तर कोणाच्याही जीवाला धोका नाही ना? हो ना? हो, तो मुहूर्त पाळला गेला तर कोणाच्याही जीवाला धोका नाही. पण त्यातही एक अट आहे. हा, कोणती अट? लग्न लागेपर्यंत नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी दोघांनीही लग्नाचा मंडप सोडता कामा नये. चालेल, मी लक्ष ठेवते. सिद्धू, इतक्या इझिली मी तुला त्या भावनाचं होऊ देणार नाही. इनफॅक्ट कधीच होऊ देणार नाही. तुमच्या लग्नात मी एवढे प्रॉब्लेम्स आणेन की सिद्धू आणि भावना हे नाव एकमेकांशी कधीच जोडलं जाणार नाही. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या नातवाच्या जीवावर उठायची? लक्ष्मी निवास लक्ष्मी